सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी मेन पाईपलाईन जी आहे ती फुटल्यामुळे सोलापूर शहराला आज पाणी पुरवठा जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांसाठी ही महापालिकेच्या वतीने एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे की मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणी आज दिवसभरात जो पाणी पुरवठा होतो तो आज होणार नाही। त्यामुळे खरं तर आज ज्या रोटेशनप्रमाणे ज्यांचं पाणी येणं अपेक्षित आहे त्यांना मात्र आज पाणी जे आहे ते येणार नाही आहे। खरं तर होडगी रोडवरील आसरा पुलाजवळ मेन पाईपलाईन जी आहे शहराला पाणी पुरवठा करणारी त्याची काल डागडुजी सुरू होती आणि त्या दरम्यान त्या डागडुजीनंतर ती पाईपलाईन जी आहे ते फुटलेली आहे आणि त्यामुळेच शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो आज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। खरं तर सोलापूर शहरामध्ये दर 3 दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो या ठिकाणी होत असतो आणि शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या वेळेला पाणी पुरवठा होत असतो। त्यामुळे आज ज्या भागामध्ये पाणी पुरवठा होणं अपेक्षित होतं त्या भागातील पाणी पुरवठा हा एक दिवस पुढे गेला आहे। त्यामुळे उद्या ज्या भागात पाणी पुरवठा होणार होता तो देखील रिव्हर्स रोटेशनप्रमाणे आता पुढे गेलेल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच जर आज ज्यांचं पाणी येणं अपेक्षित आहे त्यांना मात्र आज पाणी जे आहे ते मिळणार नाही, तर ते उद्या हा पाणी पुरवठा जो आहे तो होणार असल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन विनोद मुंबराबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।